नमस्कार, मी पूजा पवार माझ्या मराठी ब्लॉग चॅनलवर आपल्या सगळ्यांचं स्वागत करत आहे। तर सगळ्यात आधी सगळ्यांना श्री स्वामी समर्थ। महागड्या शाळेमध्ये शिकून आणि सर्व डिग्री मिळवूनही लोक आज सुद्धा नोकऱ्यांसाठी भटकत आहेत। कितीही कष्ट करा, हाती काहीच लागत नाही। कितीही पैसे कमवा तरीही तिजोरी काही केल्या भरत नाही। आपल्याला मनापासून हवी असणारी व्यक्ती भेटत नाही, मिळत नाही। जर तुम्हीही या गोष्टींमुळे त्रस्त असाल तर मोत्याचा उपाय तुमच्यासाठी खूप प्रभावी ठरू शकतो। तर तो कसा करायचा यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। जर आवडला तर लाईक करा, नवीन कोण पाहत असाल तर सबस्क्राइब करा। तर बघा, जसे मोती आपला शृंगार वाढवतात तसेच आपल्या जीवनात भाग्योदय हे घेऊन येतात। त्यामुळे स्त्रीचे सौंदर्य खुलून येते, त्याप्रमाणे आपले आयुष्य देखील उजळून येते। अगदी चमत्कारिक उपाय आहे मोत्याचा। आता बघा, शुद्ध खरेखुरे मोती वापरून आपल्याला आपला भाग्योदय करून घ्यायचा आहे। त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। मोत्यांचा योग्य उपयोग करून मिळवा उत्तम नोकरी, भरपूर पैसा आणि बरंच काही। तर त्यातलं पहिला म्हणजे जर तुम्हाला मनासारखी घसघशीत पगाराची नोकरी मिळवायची असेल तर पिवळ्या रंगाच्या रेशमी कपड्यात 2 मोती बांधून देवघरात देवाजवळ ठेवावे आणि न चुकता रोज उदबत्ती व आरती ओवाळावी। मनोभावे देवाला चांगली मनासारखी नोकरी मिळू दे म्हणून प्रार्थना करावी। या उपायाने बघा कशी झटक्यात नोकरी मिळेल। आता दुसरा उपाय बघा, व्यवसायात फायदा व्हावा म्हणून काय करायचं आहे। तर बघा, धंदा जोरदार चालावा यासाठी देखील मोती उपयुक्त आहे। यासाठी लाल रंगाच्या पिशवीत किंवा कपड्यात 5 मोती बांधून दुकानाच्या गेटवर लटकवावे, म्हणजे बांधून ठेवावेत। आता बघा, यामुळे लागलेली दृष्ट काढून टाकली जाईल आणि परत कोणाची नजर लागणार नाही। दुकानात सकारात्मक ऊर्जा तयार होईल आणि व्यवसायात नक्कीच भरभराट होईल। आता तिसरा उपाय बघा, जर तुम्हाला मालमत्ता बनवायची असेल किंवा वडिलोपार्जित संपत्ती मिळवायची असेल तर कोणत्याही पौर्णिमेच्या दिवशी 21 मोती घ्यायचे, त्यांना कच्चे दूध आणि गंगाजलाने धुवून घ्यायचे आणि आपल्याजवळ सांभाळून ठेवायचे। पण लक्षात ठेवा, हे मोती किमान 21 कॅरेटचे असावेत। आता चौथा उपाय बघा, अतिशय रागीट आणि तापट व्यक्तींना शांत करण्याची ताकद या मोत्यामध्ये आहे। ज्यांना जास्त राग येतो त्यांचे मन अस्वस्थ राहते, त्यांना 21 किंवा 27 कॅरेटचे मोती घेऊन ते चांदीच्या अंगठीत धारण करायचे आहेत, म्हणजेच घालायचे आहेत। आता ही अंगठी सोमवारपासून घालायला सुरुवात करावी। बघा, जादू कसे रागावर सुद्धा नियंत्रण ठेवते हे मोती। आता पाचवा उपाय बघा, तुमच्या हातात पैसा टिकत नसेल किंवा आलेला पैसा लगेच खर्च होत असेल आणि बचत तर अजिबातच होत नसेल तर मोत्याचा उपाय आपल्याला करायचा आहे। तो कसा? तर बघा, यासाठी रेशमी पांढऱ्या कपड्याचे थोडेसे अखंड तांदूळ घ्यायचे, त्यात 1 रुपयाचे नाणे ठेवून पुरचुंडी तयार करायची आहे आपल्याला आणि ती गाठ आपल्याला तिजोरीत ठेवायची। यामुळे तुमची तिजोरी कायम भरलेली राहील, कधीही पैशाची चणचण भासणार नाही। आता 6वा उपाय बघा, जर आपल्या आवडती व्यक्ती आपल्याला आकर्षित व्हावी असे वाटत असेल तर मोती खूप असरदार आहे। याकरता फक्त मोती एका चांदीच्या अंगठीत किंवा चांदीच्या ताईतमध्ये परिधान करावे। या उपायाने आपली प्रिय व्यक्ती आपल्याला आवडायला लागेल, काही दिवसातच ती व्यक्ती आपली होऊन जाईल। आता 7वा उपाय बघा, ज्यांना नोकरीत बढती मिळवायची असेल त्यांनी मोती लहान चांदीच्या डब्यात ठेवावा आणि ती डबी शुक्ल पक्षाच्या सोमवारी आपल्या उजव्या खिशात ठेवावी। यामुळे नोकरीत हवी असणारी बढती मिळेल, पण त्याचबरोबर खिसा नेहमी पैशाने भरलेला राहील। आता 7वा उपाय, जर तुमच्या जीवनात सतत दुःख कटकट असतील आणि लाखो प्रयत्न करूनही काही फरक पडत नसेल तर बुधवारी श्री गणेशाला मोत्यांची माळ घालायची आहे। लक्षात ठेवा की या माळेत किमान 5 मोती असावेत। यामुळे घरातील नकारात्मक ऊर्जा बाहेर पडेल आणि घर सुख समाधान आणि समृद्धीने भरून जाईल। बाप्पाची निस्सीम भक्ती करावी, बाप्पा नक्कीच आपले दुःख दूर करतील आणि आनंद देतील। आता 9वा उपाय, घरात कोणी आजारी असेल तर तुम्ही ब्राह्मणाला मोत्याचे दान करावे। यामुळे रुग्ण लवकर बरा होतो। जर हे कार्य पौर्णिमेच्या दिवशी केले तर ते अधिक शुभ आणि फलदायी ठरेल।
या पुण्य कार्यामुळे आजारी माणसाची प्रकृती लवकरच ठणठणीत होते। आता 10वा उपाय, जर तुम्हाला सुख आणि समृद्धी प्राप्त करायची असेल तर पौर्णिमेच्या दिवशी कोणत्याही गरीब व्यक्तीला तांदळासह मोत्याचे दान करावे। यामुळे माता लक्ष्मीची कृपा तुमच्यावर कायम राहील, जीवनात कधीही काहीही कमी पडणार नाही। तर बघा, हे आहेत मोत्याचे उपाय, ज्यांना जमतील त्यांनी नक्की करा, कारण हा उपाय खूप आणि खूप प्रभावी आहे। तर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर प्लीज लाईक करा। श्री स्वामी समर्थ।